नवी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। 3 आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे। 1,10,00,000चा अंमली पदार्थ जप्त केलाय। नवी मुंबई पोलिसांतर्फे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणि भारतात बेकायदेशीर राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलिसांनी पहाटे 4 वाजता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कोम्बिंग ऑपरेशनद्वारे संयुक्त कारवाई केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, नवी मुंबईमध्ये पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच नवी मुंबई पोलिसांतर्फे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणि भारतात बेकायदेशीर राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवरती जी आहे ती कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबई पोलिसांनी पहाटे 4च्या दरम्यान जी आहे ती ही कारवाई केलेली आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे ही संयुक्त कारवाई केली असून 11 ठिकाणी जे आहे ते छापे टाकण्यात आलेले आहे आणि हे छापे टाकून जे आहे 118.48 ग्रॅम वजनाचे कोकेन, त्याचबरोबर एमडी पावडर जी आहे ती 100.84 ग्रॅम जी आहे ती आणि 43,500 रुपयाची रोख रक्कम जी आहे ती जप्त केलेली आहे। आणि एकूणच या अंमली पदार्थाची किंमत जर बघायला गेलं तर 1,10,00,000 रुपये अशी आहे। त्यामुळे हे जे अंमली पदार्थाची तस्करी करणारे जी लोक आहेत यांच्यामध्ये जे आहे 35 आफ्रिकन नागरिकांची जी आहे ती पडताळणी करण्यात आलेली आहे आणि 3 आफ्रिकन नागरिकांना या दरम्यान जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस जो आहे नवी मुंबई पोलीस हे अधिक तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता नवी मुंबईमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचा हा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।